अर्थाचा वज्रपंजरू अर्थाचा उदारू तो नमीन कृपेचा सागरो श्री सर्वेश्वरो भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर अवतार दिन 803 हा अवतार दिन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या अवतार दिनाच्या प्रसंगी आज आयोजित केलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय श्री शागडकर बाबा, त्याचप्रमाणे स्वामी श्री चक्रधर महाराजांचं या ठिकाणी मंगरुळपीरमध्ये मंदिर आहे, या मंदिराचं संचलन ज्यांच्याकडे आहे, तथा पुसद, डिग्रस, पांढरकवडा इत्यादी मंदिर आणि हरसूल या ठिकाणी भव्य दिव्य असा आश्रम बाबांचा आहे। पंथामध्ये बाबांनी एक प्रकारचं धर्मकार्य आणि त्या माध्यमातून अनेकांना वेदाला बोधाला अनुसरण सुद्धा या ठिकाणी बाबांच्या या मार्गदर्शनाखाली एक जीव अनुसरतो आहे। तर असं अदृष्टपर कार्य ज्यांच्या माध्यमातून होत असते, नव्हे तर आम्हाला सुद्धा ते धर्माला दृढ करण्यासाठी, ज्ञानाला दृढ करण्यासाठी निमित्त आहे ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय श्री लाडबाबा। त्याचप्रमाणे ज्यांचं वाशिम आणि इतरही ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून सेवा त्यांची होत राहते ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री बोरीकर बाबा। त्याचप्रमाणे आत्ताच नुकताच या ठिकाणी तुळजापूरमध्ये ज्यांचं वास्तव्य आहे ते आदरणीय पूजनीय महंत श्री भानुव्यास बाबा। पुसद या ठिकाणी ज्यांचा आश्रम आहे ते आदरणीय श्रद्धेय श्री कृष्णराज बाबा। त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री गोविंदराज बाबा सरळ। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व भिक्षुक, तपस्विनी, स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या ठिकाणी सश्रद्ध अंतःकरणाने आलेले सर्व माझे मातृतुल्य, पितृतुल्य आणि बालगोपाल। वेळ कमी आहे। पूजनीय श्री बाबासुद्धा दरवेळेस आपल्याला भाषणामध्ये सांगत असतात की ही वेळ जी आहे ही भोजनाची आहे का नाही, ही राशनाची वेळ आहे, ही भाषणाची वेळ नाही। म्हणून मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही। पण हा अवतार दिन आहे आणि अवतार दिन म्हटल्यानंतर या वास्तविक वर्गाला काहीतरी याच्यामधून संदेश मिळावा याकरता की स्वामी श्री चक्रधर महाराजांचा आपण पंचकृष्ण अण्णा आपण मानतो, त्यामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांचं आपण जे नामस्मरण करतो, तर या अवताराचा श्रीकृष्ण भगवंत झाले, श्री दत्तात्रय महाराज झाले, पण स्वामी श्री चक्रधर महाराजांचे आपण एक प्रकारचे काय आहोत, यांचे एक विद्यार्थी आहोत। थोडक्यात स्वामी श्री चक्रधर महाराजांचा कडे जर आपण गेलो, जसं आमदार आल्यानंतर त्यावेळेला माझी बोलायची वेळ नव्हती, म्हणून बरं झालं म्हटलं भानुव्यास बाबांकडेच आहे ही सेवा, कारण की लक्ष आमदाराकडे होतं। तर स्वामी श्री चक्रधर महाराज आणि स्वामी श्री चक्रधर महाराज असे अवतार आहे। आपण त्वमेव माताचं पिता त्वमेव म्हणतो की स्वामी श्री चक्रधर महाराजांचा असा अवतार आहे की जो नुसता आपल्यासाठी झालेला आहे। आपण जे जीव आहेत ना, या आपल्या जीवासाठी, तुमच्या आमच्यासाठी झालेला आहे। कारण येणे अवतारे जो नुधरे तो कहीची नुधरे मा नुधरेची। भट्टवास म्हणतात की या अवताराच्या अस्थिपरीनं जर तुमचा उद्धार झाला नाही, स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या जे स्वामींनी सूत्र सांगितले, मागे सूत्र या ठिकाणी भरपूर आहेत, सूत्र सांगितले, काय आचरण सांगितलं, देवाने अवग्र जन्म आपल्याला मागितला, अहो आपल्याला असा तरी आपल्याला जन्म देता येईल का, या शेवट का होईना पण आपल्याला ईश्वराला वेळ देता येईल का, जसं कमलाकर बाबांनी सुद्धा सांगितले की नामस्मरण एक एक सूट
या अवताराच्या अस्थिपरीच्या ज्ञानामध्ये आहे. इतक्या सूटी मी म्हणतो की देवता धर्म जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा एवढ्या सूट दिलेल्या नाहीत तेवढ्या या अवताराने आपल्याला दिलेल्या आहेत. सांगितलं की बाबा तुला नाही पूर्ण जन्म देता येईल, 56 पर्यंत त्याची एक काळ विशेष मर्यादा सांगितलेली आहे. आणि हा अवतार जो आहे आपल्याला आपण म्हटलो की आपण अनेकांना दान देतो. भिक्षुक येतात त्यांना आपण पूजन करतो, त्यांना आपण अन्नदान करतो, आपण दान करतो. पण हे एक असा अवतार आहे की स्वतः आपल्याला दान मागतोय. असा अवतार आहे की आपल्याला दान मागतो. आणि या अवताराचा एक महिमा सांगत असताना मला असं सांगावं असं वाटतं. स्वामी श्री चक्रधर महाराज पैठण या ठिकाणी आहे. पण स्वामी म्हणतात की या जीवाचं लक्ष भौतिक सुखाकडे जास्त आहे, माझ्याकडे या जीवाचं लक्ष नाही. स्वामी श्री चक्रधर महाराज भट्टोबासांना म्हणतात हा अवतार पहा तुम्ही, आपल्याला एक व्यसन, आपल्याला काय आहे, एक व्यसन आपल्याकडून सुटल्या जात नाही. या अवताराने सप्तव्यसनी असलेले भट्टोबास यांचं सप्तव्यसन दूर करून यांना महानुभाव पंथाचा आचार्य केलेला आहे. ही ताकद फक्त स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या त्या सन्निधान सामर्थ्यामध्ये आहे. आणि भट्टोबासांना योग्य करत असताना भट्टोबास म्हणतात की बाबा हा जन जो आहे, एवढे सगळे जे माणसं आहेत या ठिकाणी तुम्ही पाहता आहे, तर हे सोमवती अमावस्येला या ठिकाणी आले का, या ठिकाणी ते देवता धर्म किंवा व्रत वैकल्य आचरतायत, हे कशासाठी आलेले आहेत. स्वामी म्हणतात की हे दृष्टार्थी आहेत की अदृष्टार्थी आहेत हे पहा. त्यावेळेला काय म्हणतायत भट्टोबास, हे सगळे अदृष्टार्थी. जेवढे काही मठ मंदिरामध्ये येणारे लोक आहेत हे देवते परमेश्वराचं काहीतरी त्यांना मिळावं, प्रेम मिळावं, आनंद मिळावा, संसार चक्रातून दूर व्हावं असं अदृष्टपर विचाराने या ठिकाणी आलेले आहेत. स्वामी म्हणतात तसं नाही आहे, हे सगळे दृष्टार्थी आहेत. नाही, भट्टोबासांना ते माहीत नव्हतं. भट्टोबासांना स्वामी म्हणतात की जा, मी सांगतो त्या पद्धतीनं इथे एक डांगोराच पिटून द्या. या अवताराने काय केलेलं आहे, स्वामी श्री चक्रधर महाराजांनी काय केलं आहे, भट्टोबासांना सांगितलं एक डबडं घ्या आणि ते वाजवत वाजवत तुम्ही या पूर्ण नदीवर जिथे जिथे लोक भव्य दिव्य लोक ज्या ठिकाणी बसलेले आहेत तिथे जा आणि म्हणा की भोगावतीमध्ये एक महापुरुष आलेले आहेत, महादानी आलेले आहेत आणि ते घाया घाया कैवल्य दान देत आहेत. तर ज्याला कोणाला पाहिजे असेल हो त्यांनी ते घेऊन जा. सगळेजण डांगोरा ते पिटवतात. आणि स्वामींकडे त्या भट्टोबासांकडे तो समाज पाहतो आहे आणि दुर्लक्ष करतो. का आहे तर स्वामी म्हणतात तुम्ही या काठापासून तर त्या काठापर्यंत जा, कोणीही त्या डांगोऱ्यापासून वंचित झाला नाही पाहिजे. डांगोरा कसा असतो, सगळ्यांच्या कानावर तो गेलाच पाहिजे. भट्टोबास या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी कोणीही स्वामींजवळ त्या ठिकाणी कैवल्यदान मागण्यासाठी घाया घाया कैवल्यदान. कैवल्यदान इतकं सोपं आहे का? आपण कै लावतो मेल्यानंतर, कै आहे का नाही? आपले सगळे लोक कैवल्यवास यांचा झाला म्हणून कै लावतात, दुसरे लोक कै वेगळ्या पद्धतीनं लावतात, आहे का नाही? तर हे जे कैवल्यदान आहे ज्याच्यासाठी सगळं आपल्याला आचरण करावं लागते, सगळं ईश्वराला जन्म द्यावा लागतो, असं अनुसरावं लागतं, ते कैवल्यदान त्यांना तिथे तात्काळ देतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे कैवल्यदानाचा डांगोरा न देव एक अनेक अवतारा श्री चक्रधर वांचोनिया. श्री चक्रधर स्वामींशिवाय डांगोरा कोणी दिलाय का? श्रीकृष्ण भगवंतांनी तरी दिलाय? श्री दत्तात्रय महाराजांनी दिलाय का? आमच्या श्री प्रभूंनी तरी दिलाय का? श्री चक्रपाणी अवतारांनी तरी दिलाय का? पण एकच अवतार असा आहे की तो डांगोरा पिटवतो ते कैवल्यदानाचा. त्याच्यासाठी सुद्धा एक मोठ्या प्रकारचं त्या ठिकाणी डांगोरा पिटवण्यासाठी सुद्धा एक प्रकारचं अवताराचं ते कार्य आहे. आणि या अवताराचं कार्य इतकं महान आहे की डांगोरा त्या ठिकाणी पिटवला पण त्या ठिकाणाहून कोणी येत नाही. आणि त्यावेळेला स्वामी म्हणतात की तुम्ही आता जी आपल्याकडे असणारे डांगोरा तुम्ही आता वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी द्या. आता इथं कोणी आलेलं नाही, एक फक्त कैवल्यदान काय आहे म्हणून अशा एक प्रकारची मथारी आई जी आहे त्या पद्धतीने एक मथारा त्या ठिकाणी येतोय. आणि ज्यावेळेला
सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीचा डांगोरा द्या आता की जे पांढरी दांडी आहे ती पिवळी करतात, पांढरी करतात, म्हणजे सोनं बनवतात. असे महापुरुष भोगावतीमध्ये बसलेले आहे. चांदीसुद्धा बनवतात, सोनंसुद्धा बनवतात, फक्त घेऊन जायचं. एक प्रकारची ज्वेलरी आपण समजू. आणि हा डांगोरा ज्या वेळेला सगळ्या कानावर पडतो तेव्हा गर्दीच्या गर्दी त्या ठिकाणी स्वामीच्या जवळ त्या ठिकाणी येतात लोक. त्यावेळेला भट्टोबासांना म्हणतात की हा जो जण आहे हा कशासाठी आहे, सुख समृद्धी किंवा त्याला मिळणारं जे काही आहे वैभव याच्यासाठीच ही धडपड करतो, याच्यासाठी हा भक्ती आचरतो, अदृष्टासाठी करत नाही. हेच त्या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर महाराज भट्टोबासांना सांगतात. आणि त्या ठिकाणी आलेला जो मथारा आहे किती भाग्याचा आहे, ज्याने अवग्र जन्म दिलेला नाही, ज्याने कोणत्याही प्रकारचा, पण तरीसुद्धा परमेश्वर त्याला कशा पद्धतीने योग्य करून आपलं कैवल्य दान देतील हे काही सांगता येतं का? परमेश्वराचं ते सामर्थ्य आहे. आणि असा हा अवतार आहे की स्वामी श्री चक्रधर महाराज, मी तुम्हाला सांगतो की आपणच आपला फक्त उद्धार करू शकतात, इतर अवतार आपला नाही करू शकत. आणि म्हणून या अवताराने सांगितल्या पद्धतीने इथे मंगरुळपीरमधले घडलेली घटना किंवा जी लीळा आहे, ही लीळा याच्यामधून तो संदेश की परमेश्वराचं नामस्मरण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि हे जर आपण नामस्मरण प्रतिदिनी पुढच्या वर्षापर्यंत जरी आपण करत राहिलो तर निश्चित आपली योग्यता, आपला जो मार्ग आहे ईश्वर धर्माकडे जाण्याचा किंवा अदृष्टपर आपल्याला काही मिळावं ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून आपण ते करावं हेच या अवतार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले विचार या ठिकाणी थांबवतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.